देवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। आज भगवत कृपेने साप्ताहिक सत्संगाचा वार्षिकोत्सव आपण साजरा करीत आहोत। त्यामध्येच वारकरी शिक्षण संस्थेची सुरुवात आज होत आहे आणि पुन्हा त्यामध्ये युवती शिबिर जे काही 5 दिवसीय शिक्षण शिबिर आपल्या इकडे चालू होतं। कुठं 1 दिवसीय झालं, कुठं 2 दिवसीय, 3, 5 जसं शक्य असेल तसं शिबिर चालत होतं। तर त्या शिबिराची ही सांगता आज आहे। असं त्रिवेणी संगम असा आजचा हा कार्यक्रम आहे। वारकरी शिक्षण संस्थेचा प्रारंभ, साप्ताहिक सत्संगाचा वार्षिकोत्सव, शिक्षण शिबिराची सांगता, किती झाले? असे 3 कार्यक्रमाचा संगम। अशा त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी आपण आज आलेले आहोत। तर विषय प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून, समस्त देवी देवतांचं वंदन करून, ज्यांच्या कृपेने हा कार्यक्रम चालत आहे, चालू राहणार आहे, अशा समस्त संत समाजांच्या चेतनेला साष्टांग दंडवत प्रणाम करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित समस्त सेवाधारी कार्यकर्ते, आयोजक, संयोजक, प्रायोजक जे काही असतील आणि मातृशक्ती आणि आजच्या शिबिरात आलेल्या आमच्या आदरणीय युवती या सर्वांनाच व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। आपल्या किनवट तालुक्यामध्ये सामाजिक कार्यक्रम उपक्रम चालू आहेत, जे समाजाला उपयोगी आहेत, समाज कल्याणकारक आहेत, समाजाच्या हिताचे आहेत। अशापैकी अनेक सामाजिक कार्यक्रमाचे उपक्रम आपल्या या तालुक्यामध्ये चालू आहेत। यांच्यामध्ये महिला सुरक्षा सक्षमीकरण असेल, त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती, तरुण लोकांना, तरुण मुलांना व्यसनातून बाहेर काढणे असेल, हिंदू संस्कृती धर्म संस्काराचं संरक्षण असेल, राष्ट्र धर्म देश इत्यादी गोष्टी ज्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, अशा अनेक गोष्टींना घेऊन आपण या तालुक्यामध्ये काही उपक्रम राबवत आहोत, कार्यक्रम करीत आहोत। आणि बऱ्याचपैकी या साऱ्याच गोष्टी जवळजवळ 100% सफल होत आहेत। माझ्या दृष्टीमध्ये तर सफलताच आहे। भले संख्या कुण्याही कार्यक्रमामध्ये कमी जास्त राहू शकते, परंतु अशा या धावत्या काळामध्ये, युगामध्ये
एवढंही होणं आणि एखाद्या साधूच्या शब्दावर विश्वास ठेवणं या काळामध्ये फार मोठी उपलब्धी आणि आश्चर्याची गोष्ट आहे. जे लोक अशक्य आहे, असंभव आहे, इम्पॉसिबल आहे असं म्हणत होते, त्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यानं सफल होताना पाहत आहोत. एक आश्चर्यापेक्षा कमी आहे का? नाही ना. खूप काही उपलब्धी आहे या काळाची आणि आपण सर्वांना एकत्रित घेऊन करत आहोत. ना जातीभेद आहे. आता लोकांनी ठरवून घेतलं तर ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, पण आमच्या कार्यक्रमाचा उद्देश मात्र तो नाही. ना जातीभेद आहे, ना राजनीती आहे, ना स्वार्थ आहे. तिन्ही गोष्टीपासून अलिप्त असलेला हा उपक्रम, ज्यांना देखवत नाही, बघवत नाही, सोसत नाही, त्यांनी या तिन्ही आरोपांचं थोपवून कलंक लावण्याचा प्रयत्नही चालूच असतो. त्याला सोडा, त्याच्या कामावर त्याला सोडा. परंतु तुम्हाला मात्र आपल्या कामामध्ये एकनिष्ठ होऊन, अटळ होऊन, दृढतापूर्वक आपलं काम आपणाला करीत राहणं आपलं कर्तव्य आहे. आज सकाळी सत्संग झाला, त्याच्यात एक गोष्ट सांगितली. प्रत्येक माणसाचा एक प्रश्न आहे की सत्य वागणाऱ्याच्या मागे असं का? तुमचा माझा सर्वांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे की सत्य वागणे, सत्य राहणे अशा माणसाला त्रास का होतो? उपद्रव का होतो? लोक त्याच्यावर अन्याय का करतात? त्याच्या मागे का लागतात? असं सर्वांचा प्रश्न असेलच की सत्य वागणाऱ्याला असं का होते? तर त्याचं उत्तर एकच आहे, सटीक उत्तर आहे की 4 युगामध्ये या युगाला काय नाव आहे? सर्वांना माहिती आहे. कोणता युग आहे? कलियुग. कलियुग कशाला म्हणतात? जीवनामध्ये कलह असा शब्द आहे, एक मराठी शब्द आहे. तुम्हाला प्रचलित नसल्यामुळे कदाचित तो परिचित नसेल. कलह कशाला म्हणतात? मराठी शब्द आहे, पण मी तेलंगणाचा असल्यामुळे मला माहीत आहे. कलह शब्दाचा अर्थ भांडण. कशाला म्हणतात कलह? भांडणाला म्हणतात. ज्याला भांडण प्रिय आहे, विवाद प्रिय आहे, त्या युगाचं नाव कलियुग आहे. पाप, अत्याचार, भ्रष्टाचार, भांडण, विवाद इत्यादी गोष्टी ज्याला प्रिय असतात त्या युगाचं नाव कलियुग आहे. आणि ज्या 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 माणसामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा, अभिमान, स्वार्थ, भांडण, विवाद, अडचणी निर्माण करण्याचं, राजनीती करण्याचं साहस, धाडस करते, त्याला कलियुगाचं सहकार्य मिळते, त्याला समर्थन मिळते. कोणाचं? कलियुग. आणि म्हणून या समाजामध्ये त्याचा अधिक प्रमाणामध्ये सत्कार, स्वागत होत राहते अशा लोकांचं. आणि इतिहास असा आहे साक्षी की ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये सत्याचा स्वीकार केला त्यांना कष्ट आणि दुःखाच्या श्रेणीमध्ये उभं केलेलं आहे. मग ते जगद्गुरू तुकोबारायापासून माऊली ज्ञानोबारायापर्यंत पहा, जेवढे बी सत्य स्वीकार केलेले संत असतील त्यांची अशी एक श्रेणी आहे की त्यांच्या जीवनामध्ये एकही दिवस सुखाचा आणि लोकांनी कधीही त्यांच्यावर प्रेम केलेला दिवस नाही. पण आजही जर तुमच्या जीवनामध्ये हे सत्कर्म करीत असताना काही कठीणाई येत असेल, अडचण येत असेल, तुमचा सत्कार होत नसेल, आरोप येत असतील, तर समजायचं की त्या
खऱ्या संतांच्या श्रेणीमध्ये आमचा नंबर लागला आहे. लक्षात येत नसेल यायला. आणि सत्ता, स्वागत, समारंभ, अमोक तमोक ह्या गोष्टी जर दंभधर्म होत असेल तर अजून आमच्या खऱ्या संतांच्या श्रेणीत नंबर लागला नाही. हे त्याची खूण. कोण लागू देत नाही नंबर? आताच ऐकलं ना नाव. कोणता युग आहे? कलियुग. खऱ्या संताला स्वागत सत्कारात नंबर लागू देत नाही. जेवढं नकली साधू होईल त्याचा या काळामध्ये आदर जास्त होईल, सन्मान जास्त होईल, त्याच्यापुढे फटाके फोडण्यात येतील, अजून काय काय करण्यात येईल. तरी त्याची ओळख, कलियुगाचं समर्थन आहे त्याला. म्हणून सत्य वागणारा माणूस, प्रामाणिकपणाने जगणारा माणूस कलीला आवडत नाही, कारण तो त्याचा विषय नाही ना सत्य. म्हणून काय करतो, 4-2 अशा माणसामध्ये तो कली प्रवेश करून त्या साधूच्या मागे हातपाय धुवून मागे लागायला. हे कोणाचं कार्य आहे? पण दुर्भाग्य असं आहे की ज्याची निवड केली त्या कलीनं संताच्या मागे लागण्यासाठी, कलीनं ज्याचा स्वीकार केला त्याचं कल्याण कसं होईल? हे त्यांचं दुर्भाग्य आहे महाराज. तर हे नेहमीच होत राहते. समजा सत्य वागत असताना, प्रखरतेनं आपण जीवन जगत असताना आपल्या मागे जर अशी कोणती पीडा असेल, कोणी त्रास देत असेल, तर आपण समजायचं की कलीनं त्याची निवड केलेली आहे आणि तो माणूस कलीचा आहे, कलीचा आवडता माणूस आहे, तो त्रास देणारच. म्हणून घाबरायचं नाही. नामस्मरण एक असं साधन आहे, एक आपल्यासाठी संरक्षण आहे. नित्य सत्यमेत हरिपाठ ज्याशी, पुढे काय, कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी, असं एक साधन आपणाला आहे. घाबरायचं कारण नाही. तर असं हे होत असते. आता आम्ही शेकडो महाराज लोकांना आवाहन केलेलं आहे की या सामाजिक कार्यामध्ये या, जुडा, काम करा. पण त्यांना माहीत आहे, ते हुशार आहेत ते महाराज लोक, की ह्याच्यात आल्यानंतर त्रास भोगावा लागतो या बिचाऱ्याला पक्क माहीत आहे. म्हणून महाराज जुडतच नाही त्याच्यामध्ये. शेकडो महाराज आहेत, भेटतील तेव्हा नमस्कार करतील आणि दूर निघून जातील. महाराज ते तुम्ही जाणे आणि तुमचे उपक्रम जाणे, आम्ही ह्या कामात येऊ शकत नाही. कारण त्यांना पक्क माहीत आहे की हे त्रास सहन करणं त्यांच्यानं होणार नाही, हे त्यांना कळून चुकलं. म्हणून एवढे साधू असून का जोडत नाही त्याच्यामध्ये? त्याला पक्क माहीत आहे की कलीचा प्रभाव कसा आहे, तो त्रास देणारच. तर तुम्ही मग कसं करणार? कलीला भिवून सत्य सोडणार का? सांगा. सत्य सोडलं तर कली मदत करील, परंतु अधोगतीला जावं लागते, नरकाला जावं लागते आणि पुन्हा पशु पक्षी इत्यादी, कीटक मुंगी इत्यादी जन्माला आपणाला जावं लागते. मग काय करणार पाप करून? म्हणून आपल्या जीवनामध्ये पाप होऊ नये, अन्याय अत्याचार होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, एखाद्याच्या फालतू माणसाच्या प्रेमाला बळी पडू नये, एखाद्याचे वस्तू किंवा पदार्थाच्या प्रलोभनामध्ये जाऊन वश होऊ नये. हे मराठी तर समजाली ना सगळ्याला. याच्यासाठी आपण या शिबिरामध्ये हे मार्गदर्शन घेत आहोत. वश जाऊ नये, कोणाच्याही वश होऊ नये आपण. आणि त्यांचा प्रयत्न असतो 100% की आपणाला कसं वश करता येईल. कोणाची वाक्चातुर्य आहे वश करण्यामध्ये, शब्दानं शब्दजाळ पसरून माणसाला वश करतात.
आणि आपली स्त्री जाती इतकी भोळी राहते, इतकी दयाळू राहते. कोणी जर काही सांगितलं आणि म्हणलं की "आहा! लयच माणूस चांगला आहे आणि माझ्यासाठी खूपच काळजी करणारा आहे. माझ्यावर खूपच प्रेम करणारा आहे." पगळून जायचं. 2 मिनिटामध्ये पगळून जाते. पण माहिती नाही यांना की हे हे एवढी आपल्यावर दया का करायलंय? मुलींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक मांजर खूप खाली असं जमिनीला दडून बसू लागलं. 4 पायावर उभं असलेलं मांजर काय करू लागलं? खाली दडायला सुरू केलं, असं जमिनीला चिटकू लागलं, टेकू लागलं. मला वाटलं की हे काय नम्रता आहे याच्यामध्ये, किती वाकालंय मांजर. नम्रताच आहे ना, खाली वाकणे. काय मांजरामध्ये नम्रता आहे, काय मांजरामध्ये नम्रता आहे. मी पाहत राहिलो की एवढा नम्रतेचा मांजर पुन्हा आपणाला भेटणार नाही. मी त्याला नमस्कार करीत राहिलो. नम्रता आहे त्याच्यामध्ये. वाकालंय खाली. काय वाकालंय, काय वाकालंय. थोड्याच वेळात कळालं त्याचं वाकणं. कशासाठी वाकत होतं ते? त्याच्या समोरून उंदीर फिरत होता एक. त्याला दिसू नये म्हणून तो वाकत होता. उंदरालाही असं वाटलं की काय मांजर, नम्रता आहे मांजरामध्ये. उंदीर बी त्याला नमस्कार करून त्याच्या पुढून जाऊ लागला. जेव्हा त्याच्या समोरासमोर आलं उंदीर, जंप मारलं आणि त्याला पकडलं. सांगा मुलींनो, त्याची नम्रता होती का फसवणूक होती? तसं तुमच्या पुढे जर कोणी दया दाखवत असेल, नम्रता दाखवत असेल, तर तुम्ही काय समजणार? हे नक्कीच आपल्यासाठी फसवणूक आहे. हे आपणाला समजून घ्यायचं आहे. आणि त्या भामट्या लोकांमध्ये अशी कला असते आपणाला फसवायची. काही लोक आमच्याकडे येतात, "महाराज, महाराज," खूप वागतात हात जोडून. आम्हाला कळतंय नक्कीच की काहीतरी काम आहे याचं आपल्याकडून काढून घ्यायचं. श्रद्धा नाही त्याची, वाकणे. वाकणे हे श्रद्धा नाही, काहीतरी काम पडले त्याला. तसं तुम्हाला काही खायला देतील, कोणी प्यायला देतील, कोणी वस्त्र, भूषण देऊन फसवतात, कोणी काही देऊन, लालच देऊन फसवतात. त्याच्यामध्ये आपण कोण्याही मुलीनं फसू नये. स्वाभिमानानं जीवन जगावं. आणि एकदा जर त्याच्यामध्ये फसलं तर पुन्हा बाहेर निघणं शक्य नाही, असंभव आहे. आणि फसलेली मुलगी कधीच आपल्या आईचा विचार करत नाही, पुन्हा बापाचा विचार करत नाही, परिवाराचा विचार करत नाही, गुरुजनांचा विचार करत नाही, वडीलधाऱ्याचा विचार करत नाही, कोणाचाही विचार करणार नाही. आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, कसं वाढवलंय, शिक्षण शिकवलं, आपल्यासाठी काय त्रास झाला, किती कष्ट केले, हाडाची काडी केली, हे सारं विसरून जाते. जन्मापासून तर तरुण होईपर्यंत ज्या आईनं प्रेम केलं होतं, लग्नापर्यंत, तारुण्यापर्यंत किती दिवस प्रेम केलं? 15 वर्ष झाले असतील कोणाला. कोणी 20 वर्षाची मुलगी असेल, 25-25 वर्षाच्या मुली असतील, तर आपल्याला किती वर्ष प्रेम केली आपल्या आईनं, बापानं? 20-25 वर्ष तर प्रेम केलंय. आणि त्या एक समाजकंटक, एक धर्मद्रोही, एक व्याभिचारी व्यक्ती, एक तरुण 25 वर्षाचं प्रेम ध्यानात ठेवत नाही. आपण त्यानं एक दिवस प्रेम केलं तर भुलून जातो आपण. एका दिवसाच्या प्रेमामध्ये 25 वर्ष प्रेम केलेलं संपलं काय? सांगा. खरं तर आज एखादी मॅडम पाहिजेत होती बोलायला. मला खूप बोलता येते, परंतु महिलांनी बोललेलं चांगलं राहतं. पण आज कोणी तुम्हाला भेटलं नाही, तर मीच तुमच्यासाठी तुमची आई समजून ऐका. आहे की नाही? त्वमेव माताच पिता त्वमेव. असं समजून ऐका, आता काय करणार?
सांगा, एक दिवसाचं प्रेम त्याचं अधिक आहे का 25-25 वर्ष आपणाला सुरक्षित ठेवून, संरक्षण करून, लालन-पालन करून, लहानाचं मोठं करून, शिक्षण देऊन केलेलं प्रेम जास्त आहे का या भामट्याचं एक दिवसाचं प्रेम जास्त आहे? सांगा बरं. आपण काय ध्यान ठेवावं? कोणाचं प्रेम ध्यान ठेवावं? हां? शाबाश! आई-वडिलांचं प्रेम ध्यानात ठेवावं. आणि अशा घटना आता काळामध्ये या वाढत चाललेल्या आहेत. आई-वडिलांनी जन्म देणं हेच पुरुषार्थ नाही. जन्म दिल्यानंतर त्याला सुरक्षितपणे संस्कार देऊन त्याचं जीवन उज्ज्वल करणं हे मायबापाची जबाबदारी आहे. केवळ जन्म देणं काही पुरुषार्थ नाही. जन्म तर पशुपक्षी देतात. लेकरांना देत नाहीत का? आई-वडीलही त्याच्यावर ध्यान ठेवत नाहीत. मी ऐकत राहतो, पाहत राहतो. आई तेच म्हणते, बाप तेच म्हणते, की बेटा मार्क जास्त आले पाहिजे, तुला नोकरी लागली पाहिजे. या 2 गोष्टीशिवाय यांचं लक्ष नाही. काय चाललंय, काय व्हायलंय? काळामध्ये विकृती किती वाढत चालली. आपलं चरित्र भंग होईल. आबरूचं मूल्य काय आहे? आपली इज्जत केवढी आहे? अशा अनेक गोष्टीवर दुर्लक्ष होत चाललेलं आहे. एकच मार्क आणा, नोकरीला लागा, पैसे कमवा. या पैशापुढे, या स्वार्थापुढे धर्म नाही, संस्कृती नाही, इज्जत नाही, चरित्र नाही. असं हीन दीन परिस्थिती आजच्या समाजाची आहे. म्हणून मुलींनो, तुम्ही स्वतः विचार करणं गरजेचं आहे. आईवडिलांचं कर्तव्य आईवडील करतील, नाही केलं तर आपण स्वतः आपली काळजी घेणं. भगवद्गीता सांगते, उद्धरेद आत्मनात्मानम. आपणच आपले शत्रू आहात, आपणच आपले मित्र आहात. जर आपण आपले मित्र झालात तर या जगातले कितीही शत्रू असले तरी आपलं काही बिघडू शकणार नाही. आणि जेव्हा आपण आपले शत्रू व्हाल, एखाद्याच्या अधीन जाल, एखाद्याच्या प्रेम प्रकरणात फसून जाल, तेव्हा हजारो मित्र असले तरी त्याच्यातून काढणार नाहीत. हे लक्षात ठेवा. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षय. आपलं मनच बंधनाला कारण आहे, आपलं मनच मोक्षाला बी कारण आहे. आपलं मनच पुण्य करायला कारण आहे, पाप करायला कारण आहे. आपलं मनच आपलं शत्रू होते. आपणच आपले शत्रू आहात, आपणच आपले मित्र आहात. हे विसरू नका. आणि याच्यासाठी खास याच विषयावर कोणी कार्यक्रम घेतलेला नाही. भगवत कृपेनं तुमच्यासाठी हा कार्यक्रम लाभत आहे तुम्हाला. कोण तुमची विशेष करून सेपरेट तुमची चिंता असं कोणी केली का आजपर्यंत? नाही करत, कोणीच करत नाही. बस. आणि त्याच्यामुळे घटना रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. रोज रोज विकृती आपल्या जीवनामध्ये वाढत चाललेली आहे. येणारा काळ खूप कठीण आहे. त्या कठीण काळासोबत संघर्ष करण्यासाठी आजच आपणाला संस्कारानं सक्षम होणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये संस्कार असतील तर शब्दामध्ये किती मोठी ताकद आहे बघा. मुलींनो, लक्षात ठेवा. तुम्ही कोणाचाही कितीही आदर करा, कोणाचाही आदर करा, पण हात जोडून सांगतो, भरोसा मात्र करू नका. आदर कोणाचाही करा, पण भरोसा कोणाचा करू नका. आणि आईवडिलांना सांगतो, तुम्ही तुमच्या लेकरावर प्रेम कितीही करा, परंतु भरोसा करू नका, विश्वास करू नका लेकरावर. प्रेम करायचा अधिकार तुमचा आहे, करा. खायला द्या, प्यायला द्या, लेवायला द्या, नेसायला द्या. तुम्ही प्रेम करा,
पण विश्वास मात्र माझं लेकरू चांगलं आहे हे म्हणणं चांगली गोष्ट आहे, परंतु चांगला असेल तर ठीकच आहे. परंतु तुम्ही विश्वास केल्यामुळे कदाचित ते विश्वासाचा घात होऊ शकते. प्रेम करा लेकरावर किती बी, त्याची सोय करा, व्यवस्था करा, लागल ते त्याच्यावर त्याचा लाड करा, परंतु भरोसा मात्र करू नका मायबापाने. आणि मुलींना तुम्ही आदर कोणाचाही करा, कितीही करा, पण भरोसा मात्र करू नये. या समाजामध्ये कोणाचाच भरोसा करू नये. तरच आपण आपल्या संस्कारामध्ये सुरक्षित राहू शकतो आपण. आलं का लक्षात? म्हणून कधी कधी माणसाच्या शब्दामध्येही अशी ताकद असते. शब्दानेही माणूस बदलून जाते. तुम्ही आदर केल्यामुळे त्या माणसामध्ये परिवर्तन बी होऊ शकते की हे आपला आदर करते खूप, आणि आपण कसा घात करायचा असंही त्याच्या मनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. एक बारची घटना आहे, गोष्ट सांगतो तुम्हाला. एक डाकू होता, डाकू जोगीदास खुमान त्याचं नाव होतं. काय नाव होतं? गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि गुजरात राष्ट्रामध्ये तो राहणारा, भावनगर जिल्ह्यातला तो डाकू. जिल्हा कोणता? राष्ट्र कोणता? राज्य गुजरात. नाव काय? गेलं विसरून. जोगीदास खुमान असा डाकू. लोक त्याला पाहिलं की थरथर करायचे, भीती वाटायची त्याची. दिसला की लोक लपून बसायचे, कुठंतरी आडोशाला बाजूला जाऊन लपून बसायचे. एवढा दरारा मोठा डाकू होता. घोड्यावर बसून सवारी करायचा. एक दिवस आपल्या घोड्यावर बसून तो जात होता. ऐकायची आहे ना गोष्ट तुम्हाला? घोड्यावर बसून एका खेड्यातून असं चालला होता. छोटंसं गाव, जंगलामध्ये असं एक शेती आहे. शेतीच्या जवळपास जाणारा रस्ता आहे पैदल. त्या रस्त्याने घोडा चाललेला आहे त्याचा. जाता जाता एक गावाच्या जवळ एक शेती होती. शेतीमध्ये भरघोष असं पीक आलेलं ज्वारीचं, दाट कणीस, सुंदर असं. त्याच्यामध्ये मळा घातलेला आहे पाखरं राखण्यासाठी. मांडव घालतात ना. सकाळची वेळ आहे, 6 वाजलेत सकाळी. कसं असते वातावरण? सुंदर असते ना. जंगलामध्ये, वनामध्ये, शेतातलं वातावरण किती शुद्ध असते. आता मी 1 तास एका लिंबाच्या झाडाखाली होतो. मी आता इथं यायच्या आधी त्या झाडाकडे पाहत होतो की हे किती उपकारी झाड आहे. ऑक्सिजन द्यायला, परंतु आपली पूजा करावं, आपला सत्कार करावं, आपली वाहवा करावं असं कधी झाडानं अपेक्षा केली नाही. येता येता त्याला नमस्कार करून आलो, बस तेवढंच. तर असा वातावरणामध्ये भरघोष पीक आलेलं आणि सकाळची वेळ आहे. मंद सुगंध असा झुळझुळ वाहणारा वारा आहे. एक सुंदर कन्या, तरुण युवती त्या मळ्यावर उभी आहे. हातामध्ये गोफण आहे तिच्या. गोफण कळते का? माहिती आहे?
आणि ते गाणी गात आहे. सकाळची वेळ गाणी वातावरणामध्ये ती किती सुंदर असेल आणि तिचा आवाजही चांगला होता. लता मंगेशकर सारखा आवाज. आणि तशा प्रसंगातून हा डाकू तिच्याजवळ चालला होता. तिचं गाणं ऐकलं, कानाला बरं वाटलं. घोडा थांबवला त्यानं. पाहतो तर काय, एक युवती आहे. सुंदर कन्या आहे, तरुण आहे, एकटी आहे, रानात आहे. घोडा थांबून तिच्याकडे पाहून चकित झाला. विचारलं त्याला, त्या मुलीला विचारलं त्याने, ए पोरी, कोण आहेस तू, कोणाची आहेस, आणि एवढ्या सकाळी रानात एकटी आहेस तू, तरुण असं, तुला भीती वाटत नाही का, असा प्रश्न केला. कोण? डाकू ना. डाकू तर नाव ठेवा धानात. त्याने प्रश्न केला. ती आपली गोपन थांबवली, गाणंही थांबवलं त्यांनी आणि सांगितलं की काका, म्हणले तिला माहित नाही ना हा डाकू आहे म्हणून, पण तो नाव ऐकून होती ना. जसं प्रत्येक माणसं काही नाव ऐकून असतात, पण प्रत्यक्ष त्याला पाहिलेलं नसतंय. ते हसत म्हणाले की काका, भीती कसली? ते म्हणलं का भीती वाटत नाही तुला? म्हणले जोपर्यंत जोगीदास खुमान जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला भीती नाही म्हणली कोणाची. कोणाला म्हणाली ते? तिला काय माहित आहे, तोच आहे. त्याच्या मनामध्ये तुम्हीच विचार करा, काय घडलं असेल त्याच्या मनामध्ये. त्याला असं वाटलं की माझ्या नावात एवढी इज्जत आहे, अरे माझ्यावर एवढा विश्वास आहे हिचा, आणि मी कसलं काम करतो, मी मरून पाणी झालं. त्याला पश्चाताप झाला. ठरवलं त्याने त्या दिवसापासून की माझ्या नावाला एवढी इज्जत आहे, एवढा विश्वास आहे, एवढा दरार आहे माझ्या नावावर, लोक एवढं निर्भय आहेत, तर मी कसं वागलं पाहिजे. शब्दानं त्याला मारलं आणि त्या दिवसापासून त्यांनी डाकूचा स्वभाव सोडून दिला. चोऱ्या केल्या नाहीत, कोण्या स्त्रीकडे डोळा उघडून पाहिलं नाही त्यांनी, विकृत दृष्टीनं कधीच पाप केले नाही जीवनामध्ये. आणि एक जोगीदास खुमान म्हणून एक संत होऊन गेला. डाकूचा संत झाला. कोण केलं त्याला संत? मुलीनं केली, आदर देऊन त्याला. तसं तुम्ही एखाद्याला बदलू शकता, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, पण तुम्ही कोणामुळे बदलून फसू नका, हे सामर्थ्यही तुमच्यामध्ये आहे. माझी गोष्ट संपली की तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे, याची जाणीव करून देण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला सांगितली. एक डाकू ज्याचा पूर्ण जिल्ह्याला दरार आहे, त्याला बदलण्याची शक्ती एका मुलीमध्ये आहे. सांगा मुलींनो, तुमच्यामध्ये काय नाही? तुम्ही काय करू शकत नाही? कित्येक लोकांना तुम्ही बदलू शकता, तुमचा परिवार बदलू शकता. येणारी पिढी बदलण्याचं जे काही भविष्य आहे ते तुमच्या हातात आहे, आणि असं पिढी बदलायचं काम तुम्ही करावं, असं समस्त मुलींना माझी विनंती आहे. सर्वांनी ध्यान ठेवा या गोष्टी. आपल्यात शक्ती आहे, सामर्थ्य आहे, हे कोणीही विसरू नका कृपया. आणि जेव्हा तुम्ही हे आपली शक्ती विसरून जातात तेव्हा घसरून जातात तुम्ही. घसरते केव्हा माणूस? जेव्हा आपल्यातलं सामर्थ्य विसरते, तेव्हाच आपल्या जीवनातून, चरित्रातून घसरते माणूस. घसरण्याचं कारणच आहे विस्मृती. अर्जुनही धनुष्य टाकून देऊन युद्धामध्ये दोन्ही गुडघे टेकून कृष्णाच्या पुढे उभा राहिला. माझ्यानं युद्ध करणं होत नाही,
मग परमात्मा भगवान कृष्ण परमात्म्यांनी त्याला त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिली की हे अर्जुन, अरे तू शंकरासोबत युद्ध केलेलं आहेस, निवात कवच राक्षसाला तू मारलेलं आहेस, अशा अनेक लोकांना तू युद्धामध्ये हरवलंस. ते अर्जुन तू आहेस, गुडघे टेकतोस. त्याची शक्ती विसरून गेला होता तो. तेव्हा त्याला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली कृष्ण. तेव्हा अर्जुन पुन्हा उभा राहिला, उत्तिष्ठ उभा राहिला, हातामध्ये धनुष्य घेतला आणि महाभारताचं जे युद्ध तुम्ही ऐकता ते केव्हा झालं? आपल्या शक्तीचं स्मरण झाल्यानंतर झालं. जर त्याला कोणी आपल्या शक्तीचं स्मरण करून दिलं नसतं तर युद्ध केलं असतं का त्यांनी? नाही केलं असतं युद्ध. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये त्याची शक्ती पडून आहे, विसरून गेलेली आहे. आणि आम्ही ठरवलंय की आता जमाना बिघडला, आम्ही काय करू शकत नाही. जमाना बिघडला, आम्ही काही करू शकत नाही. मग काय करणार तुम्ही? बांगड्या भरणार का हातात? ज्याला बांगड्या भरायची गरज आहे त्या मुलींना बांगड्या नाहीत, आणि आम्ही बांगड्या भरायचे बोलतो, गोष्टी करतो. आम्ही समाजासाठी, देशासाठी काहीतरी देणं आहे आपलं. निघा, उठा तुम्ही बी अर्जुनासारखं, लागा कामाला. एक युद्ध आहे. युद्ध म्हणजे केवळ धनुष्यबाण घेणंच नाही, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, देशासाठी काहीतरी आपलं योगदान देणं हे युद्ध आहे. युद्धापेक्षा हे कमी नाही. म्हणून मुलींनो, तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे. तुम्ही देवी स्वरूप आहात. ज्या ज्या वेळेस देवांनाही राक्षस आटपत नव्हते, देवांनाही राक्षस पळून लावत होते, त्या त्यावेळेस देवांनी कोणाला प्रकट केलं सांगा? जगदंबा देवीला प्रकट केलं. दुर्गा अनादि निर्गुण प्रकटली भवानी. देवाच्यानं होत नाही तेव्हा कोण करावं लागलं? तसं धर्माचं रक्षण जरी पुरुष करत नसतील, पोरं तेवढे धर्मावर. आता संघटना असं जर तुम्ही जर असं बसलात, तसं आम्ही मुलांना जर बसवायचा प्रयत्न केला तर ते असं बसणार नाहीत शांत. ते तर करू शकणार गेलेत. त्यावेळेस ते जेव्हा ज्यावेळेस ते करू शकत नाहीत त्यावेळेस कोण करायचं आहे? मुलींनी करायचं आहे. म्हणून माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे की या तालुक्यामध्ये गावागावातल्या मुली आपलं चरित्र निर्माण करतील. शिक्षण घेत असताना आपल्या आपणाला सुरक्षित ठेवून, चरित्रभंग न होऊ देता, आपल्या आईवडिलाचं, देशाचं, गुरुचं नाव कसं करतील हे तुमच्या हातात आहे. आणि असं करतील असं माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कोणावर विश्वास करू नका, पण मला तर तुमच्यावर करू द्या. तुम्ही धोका देणार नाही याच्यामुळे मी तुमच्यावर विश्वास करालो. तर असं शिक्षण घेत असताना आपल्या आपणाला सुरक्षित ठेवून घ्या. शिक्षण तर आता शिकणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. नाही शिक्षण शिकलं तर आपणाला काहीही कळणार नाही, बुद्धीचा विकास होणार नाही, अजून व्यवहारही कळणार नाही, आणि परमार्थ तर कळणारच नाही. म्हणून शिक्षणाची गरज आहे. तर हे शिबिर याच्यासाठी आहे की तुम्ही तुमचं सामर्थ्य जे दडलेलं आहे त्याला समजून घेण्यासाठी तुम्ही हे करू शकता. तुमच्यात ती शक्ती आहे. ऐकले ना तुम्ही डाकूची गोष्ट? कोण बदललं त्याला? मुलीनं बदललं. दुनियातले अनेक लोक होते पण त्याला बदलू शकले, पण कोण बदललं? एका मुलीनं बदललं. जे हजारो लोकांमध्ये शक्ती नव्हती त्याला बदलायची, ते एका मुलीनं त्याला बदललं. तर ही मुली शक्ती आहे की नाही? मग तुमच्यात आहे की नाही शक्ती? शक्ती आहे, सामर्थ्य आहे.
संभावना आहेत तुमच्यामध्ये. अशा गोष्टी दडलेल्या आहेत. तुम्ही त्याला तुमच्यातली शक्ती जागृत करत राहा. तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमान चालीसाचा नेम ठेवा. हरिपाठ शक्य असेल तर म्हणत जा. आपल्या संस्कृतीचा नेम काहीतरी घरामध्ये चालवत जा. आणि एखादं पुस्तक, संत साहित्य किंवा देशभक्त त्यांचं साहित्य असेल, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय इत्यादी अनेक ग्रंथ आपल्या इथं आपल्या देशानं दिलेले आहेत. आपल्या भारतामध्ये आपल्या ऋषी मुनींची संपदा पडून आहे. रामायण आहे, महाभारत, भगवद्गीता, सर्वश्रेष्ठ ग्रंथ इत्यादी घरामध्ये 5 मिनिट तरी तुम्ही अवलोकन करा, वाचवा. वाचता की नाही? तर तुमची शक्ती जागृत होत जाते. कशामुळे वाचवायचं? आपल्या शक्तीची जाण कोण करून देते आपल्याला? आपले ग्रंथ करून देतात. की तू कोण आहेस याची जाणीव करून देतात. आणि जाणीव करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आता काय होते म्हणून कमजोर होऊन पडून राहू नका. शेळी होऊन जगू नका. आता वाघीण व्हा. आणि तुम्हाला ते वाघीण करण्याचं सामर्थ्य आमच्या संस्कृतीमध्ये आहे, ग्रंथामध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे, पुराणामध्ये आहे. तुम्ही वाचत जा. हनुमान चालीसासारखं पारायण पठण तुम्ही करीत जा. तुमच्यातली शक्ती हळूहळू जागी होत जाते. आणि तुमच्या पुढे कसलाही दुष्ट आला तरी तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. तुम्ही त्याच्यातून सुरक्षित राहू शकता. स्वयंसुरक्षा आपली आपण करू शकता तुम्ही. आणि कोणतीही जरी घटना घडली, मुलींनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणी काही बोललं, काही झालं तर तुम्ही चोरून ठेवायचं नाही. सरळ आपल्या आईला, बापाला ताबडतोब सांगून द्यायचं त्याच दिवशी. कसं सांगू म्हणून लाजायचं नाही, शंका करायची नाही. तेव्हाच सांगून द्यायचं आईला किंवा बापाला की असं असं मला अमुक व्यक्ती बोलत आहे किंवा अमुक असं असं करत आहे. कुठलीही घटना असली तरी आईला किंवा बापाला सांगून द्यायची. लपवून ठेवण्यामध्ये घात आहे. असं हे मुलींसाठी मी थोडासा संदेश देण्याचा प्रयत्न केला. लक्षात असू द्या, कितीही अजून बोलू शकतो मी, परंतु एवढंच ध्यानात ठेवा की तुमच्यात शक्ती आहे, ते झोपलेली आहे, दडलेली आहे. तुम्ही ग्रंथ वाचा, भक्ती साधना करून आपल्या शक्तीला जाग करून घ्या. हे एक तुम्हाला संदेश आहे. सावधान राहा. आपणाला शिक्षण घेत असताना सुरक्षित ठेवा. कुठल्याही दुष्टाला, त्याच्या प्रेमाला बळी पडू नका. रीतसर तुमचं स्वैरिक करून मायबाप लाखो रुपये घालून हुंडा देऊन लग्न करालेत ना, रीतसर. भानगडीत पडायची गरजच काय आपणाला? शेती विकू विकू लग्न करालेत मायबाप. अशा भानगडीची गरजच काय आपणाला? काय गरज आहे? तर हे खूप झालं तुमच्यासाठी. आता याच ठिकाणी साप्ताहिक सत्संग सुरुवात होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज अंधबोरीकर हे हा साप्ताहिक सत्संग चालवत असतात. या ठिकाणी या दहेगाव गावकरी